पुंडलीकवरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामकृष्ण हरी. चातुर्मासाच्या या पवित्र कालखंडामध्ये आपण संत बोधाचं काही चिंतन करीत आहोत. चातुर्मासाच्या या कालखंडामध्ये आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, त्यातही एक पुरुषोत्तम मास असं काही चिंतन आपण करत आलो. मागील भागामध्ये आपण नवरात्रीच्या पवित्र कालखंडामध्ये नवविधा भक्तीचं विवरण आपण ऐकलत. आता नवरात्र संपून लोकांना वेध लागले ते दीपावलीचे लागलेले आहेत. आश्विन मासाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये दीपावली येते, पण या दरम्यानच्या कालखंडामध्ये आपण जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचं चिंतन करणार आहोत. माझ्यासमोर जो अभंग आहे तो उपदेशपर प्रकरणातील आहे. महाराजांच्या अभंगाच्या वर्गवारीचा विचार केला तर महाराजांचे काही अभंग नामपर आहेत, काही संतपर आहेत, काही उपदेशपर आहेत. कुठे ते देवाशी संवाद साधतात, कुठे देवाशी सलगी करतात, कुठे देवाला मागतात ते मागणीपर अभंग आहेत. काही अभंग नाटाचे अभंग आहेत. अशी ही विषयांची वर्गवारी आहे. आज माझ्यासमोर जो आहे तो उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे. संतांनी उपदेश केला असं म्हणण्यापेक्षा तुकाराम महाराजांच्या भाषेतच सांगायचं झालं तर तुकोबाराय वर्णन करतात की साधू संतांचं सहज बोलणं, हे सहज बोलणं सुद्धा उपदेश असतो. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. ते सहज बोलायला लागले तरी तो उपदेश असतो. तुकोबारायचा एक अभंग तर समोर माझ्या आहे, त्याचं चरण अतिशय सुंदर चरण आहे. गात जातो तुका हाची उपदेश लोका. तुकोबाराय म्हणतात मी गातो आहे, भगवत चिंतन करतो आहे, अभंग गातो आहे, हे माझं गाणंच जगाला उपदेश आहे. गात जातो तुका हाची उपदेश लोका. अर्थात त्यांनी जगाला उपदेश केला. पण हा उपदेश करत असताना वेगवेगळे प्रसंग आले, त्या प्रसंगानुरूप त्यांनी उपदेश केला. अधिकार तैसा दावियेला मार्ग किंवा अधिकार तैसा करू उपदेश असं तुकोबारायांनीच म्हटलेलं आहे. जसा जसा तो अधिकारी असेल तसं तसं तुकोबारायांनी व सर्व संतांनी समोरच्या साधकाला उपदेश केलेला दिसतो. असा हा उपदेशपर प्रकरणातील एक अभंग आहे. तो अभंग कोणता आहे? भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त, तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. आणिकाचे कानी गुणदोष मना नाणी, तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. वेचिते वचन जेणे राहे समाधान, तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. एकूण 6 चरणाचा हा अभंग आहे. या अभंगाची पार्श्वभूमी अशी आहे की कुणीतरी साधक तुकोबारायकडे आलेला आहे आणि तुकाराम महाराजांना तो विचारतोय की मला सुख अपेक्षित आहे. अर्थात ही जगाची, संपूर्ण जगाचीच ही भूमिका आहे. कुणाला वाटतं आपल्याला दुःख असावं? मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी ना भावे जीवे. कुणाला वाटत नाही की मला दुःख मिळावं, पण दुःख येतं, सुख येतं. पण सुख आणि दुःख हे जीवनातलं द्वंद्व आहे, हे लक्षात ठेवा. पण सुखाची अपेक्षा सगळ्यांना आहे. अगदी मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाला सुख अपेक्षित आहे. बोलायचं झालं तर आपली सगळी अथक धडपड किंवा सगळे संसारी लोक पळतायत, पळापळ करतायत, पळा पळा कोण पडे पळे पुढे तो, असं जे पळापळ चालली ही सुखाच्या मागेच चाललेली आहे. पण मौज अशी आहे की सुख असं हुलकावण्यात पुढं जात आहे. मृगजळासारखं झालेलं आहे. मृगजळ म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं पाणी दिसतं त्या हरणाला आणि ते हरिण त्या पाण्याच्या दिशेनं जातं. तिथं गेल्यानंतर ते पाणी नसतंय.
अशा मृगजळाच्या मागं, सुखाच्या मागं सगळी प्रजा धावते आहे, पण त्याला सुख प्राप्त होत नाही, सोलीव सुख प्राप्त होत नाही. याचं कारण काय? तर तो संसारात सुख पाहतो. सुख नाही कोठे आलिया संसारा, वा संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, असं संत मायबाप बोलतात ना. पण आपण संसारामध्येच सुख पाहतो. तुकाराम महाराजांनी त्या साधकाला सांगितलं, तुला सुखाची अपेक्षा आहे का? तर एक लक्षात ठेव, सुख फक्त दोनच ठिकाणी आहे. त्यापैकी तुका म्हणे काही न मागो आणि क तुझे पायी सुख सर्व आहे. त्या तुकाराम महाराजांचा एक सुंदर असं चरण मी समोर ठेवतो आपल्या. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेणे विण जीवा सुख नोहे. ईश्वर प्राप्तीशिवाय सोलीव सुख प्राप्त होणार नाही. ईश्वर प्राप्तीशिवाय शाश्वत सुख प्राप्त होणार नाही. ईश्वर प्राप्तीशिवाय अविनाशी सुख प्राप्त होणार नाही. हा सिद्धांत आहे मंडळी, लक्षात ठेवा. त्यामुळे सुख जर पाहिजे असेल तर तुला भगवंताची प्राप्ती करून घ्यावी लागेल. जरा बोलू काय? देव भेटल्यानंतर सुख मिळेल ही व्याख्याच चुकीची आहे. मला असं वाटतं देव भेटेल आणि त्याच्यानंतर सुख भेटेल ही व्याख्याच चुकीची आहे. माझं तर मत असं आहे, देव भेटणं हेच परमसुख आहे, हे लक्षात ठेवा. वास्तविक देहाची निर्मिती जी झाली ती भगवंताच्या प्राप्तीकरताच झाली. जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगज्जीवन नारायण गाईन गुण तयाचे. किंवा दिली इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. बा माणसा, तुला देवाने डोळे का दिले, कान का दिले, ही सगळी इंद्रिय का दिली? तर त्या इंद्रियाच्या माध्यमातून तू त्याचं आराधन करशील, भगवंताचं चिंतन करशील आणि त्यायोगे ईश्वराची प्राप्ती करून घेशील. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा सर्वांनी, की 84 लक्ष योनी आहेत, पण या 84 लक्ष योनीमध्ये सर्वात चांगली योनी असेल तर ती मनुष्य योनी आहे. या मनुष्य योनीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य कोणतं असेल तर याची देही घडे देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कोठे. सर्व माझ्या प्रिय श्रोत्यानो, देह मनुष्याचा जो आहे तो असा एकमेव देह आहे की ज्या ठिकाणी भगवत चिंतन घडतं. ज्ञानोबारे सुद्धा वर्णन करतात ना, येणेच शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. या देहातच भगवंताचं दर्शन होऊ शकतं, अन्य देहामध्ये ती सोय नाही. कारण पश्वादिक योनी आहेत. पशुकाय पापपुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. पशुना ते ज्ञान कुठे आहे? आणि हे ज्ञान नाही कोठे, मी आत्ताच बोलून आलो. मानवी देहाव्यतिरिक्त ईश्वर प्राप्तीचं ज्ञान अन्य कोणत्याही देहात नाही आहे. आणि म्हणून या देहात आल्यानंतर आपण भगवंताची प्राप्त करून घेणं हे या देहाचं परमकर्तव्य आहे. मग हा देव कुठे भेटणार हा प्रश्न स्वाभाविक आहे. त्या साधकाला तुकाराम महाराजांनी सांगितलं, बाबा रे, तुला जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर भगवंताची प्राप्ती होणं गरजेचं आहे. त्या साधकानेच तुकाराम महाराजांना विचारलं की हा देव कुठं प्राप्त होईल. एक गोष्ट लक्षात घ्या, भागवत महापुराणामध्ये असं वर्णन आहे की ध्रुवाच्या सापत्न आईनं त्याला हाकलून दिलं, वडिलांच्या मांडीवर बसायचं नाही असं सांगितलं. तो रडत आईकडे गेला आणि विचारलं, आई देव कुठं असतो? त्या आईनं सांगितलं की ती काय सांगणार. ती म्हणाली, देव जंगलात राहतो. तो वना आला याची लागी, जे बैसावे पितयाच्या उत्संगी. ध्रुवबाळ वनात आला आणि भगवंताचा शोध करू लागला. देव कुठं असणार? प्रल्हादाला सुद्धा असाच प्रश्न विचारला हिरण्यकश्यपाने की तू ज्या नारायणाचं नाव घेतोय तो नारायण कुठं आहे? या खांबात आहे का? प्रल्हाद म्हणाला, तो नाही कुठे. ज्ञानोबाने फार सुंदर वर्णन केलंय. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, अजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. तो कुठे नाही. तो कुठे आहे म्हणण्यापेक्षा तो कुठे नाही असा प्रश्न विचारला पाहिजे. तुका म्हणे विठो भरिला सबाई, तया काय उणे चराचरी. तो कुठे नाही आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र भरून तो दशांगुळे उरलेला आहे. असा हा परमात्मा शोधायचा कुठे, तो प्राप्त कसा होईल? या अभंगाचं सूक्ष्मतेनं अवलोकन केलं तर तुमच्या लक्षात येईल
की या अभंगामध्ये एकूण 6 चरण आहेत. त्या 6 चरणापैकी 5 चरणामध्ये ईश प्राप्तीची पंचसूत्री तुकाराम महाराज सांगतात. या 5 गोष्टींचा विचार आपण या निरूपणामध्ये करणार आहोत. त्या साधकाला तुकाराम महाराजांनी विचारलं, तुला देव पाहिजे ना, मग मी सांगतो ते करशील? त्या साधकानं सांगितलं, तुम्ही सांगाल ते करीन. तुम्ही ज्या मार्गानं जा म्हणाल त्या मार्गानं जाईन. तुम्ही सांगाल ती उपासना करील. तुम्ही सांगाल त्या मंत्राचं मी पुनश्चरण करील, साधना निश्चित करीन. पण मला सुख पाहिजे, मला देव पाहिजे. मग तुकोबाराय त्याच्याशी बोलते झाले, तुझं व्हावा आहे देव. तुला जर देव पाहिजे असेल तरी हा सुलभ उपाय मी तुला अत्यंत सोपा उपाय सांगतो. कारण ईशप्राप्तीचे काही मार्ग आहेत, पण ते अवघड आहेत, जटिल आहेत, आचरण करता येणार नाहीत असे आहेत. काही सूक्ष्म आहेत, काही दुस्तर आहेत. त्याचा विचार आपण करून आलो आहे. त्याची मी पुन्हा इथं पुनरावृत्ती करत नाही. परंतु तुला अत्यंत सोपा मार्ग सांगतो आणि तो सोपा मार्ग या अभंगात सांगितला आहे. तुला देव पाहिजे ना, मग तुला पहिली एक गोष्ट करावी लागेल, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. तू देवाचं भजन कर. गीत या शब्दाचा अर्थ इथे भजन असा आहे. गीत म्हणजे चित्रपटातलं गीत नाही, व आपण गाणी गातो ते गीत नाही. गीत या शब्दाचा अर्थ असा आहे, भगवंताचं भजन कर. पण तिथे एक महत्त्वाची गोष्ट तुकाराम महाराजांनी सांगितलेली आहे. भावे असा शब्द घातलाय, त्याला तुम्ही अंडरलाईन करा. भजन करायचंय, पण भावशुद्ध अंतःकरणानं करायचं, हे पहिली गोष्ट लक्षात ठेवा. कारण भजन सगळेच लोक करतात, त्यांना ईशप्राप्ती होतेच असं नाही. जर भजन करताना त्यामध्ये ओंगळपणा आला तर तुकाराम महाराजांनी त्या भजनाची फलश्रुती सांगितली आहे. भजन ते ओंगळवाणे नरका जाणे चुकेना. भजन जर ओंगळ झालं तर नरकवास आहे, लक्षात ठेवा. म्हणून भगवत भजन करताना अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने, भावयुक्त अंतःकरणानं केलं पाहिजे. तिथे भावे असा शब्द वापरलाय. परमार्थाची सगळी इमारत जी उभी आहे ती भावाच्या भक्कम पायावर उभी आहे, लक्षात ठेवा. भाव नसेल तर भजनही उपयोगाचं नाही, लक्षात ठेवा. अनेक प्रमाण मी देऊ शकतो या ठिकाणी. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, असं ज्ञानोबारांनी हरिपाठात म्हटलंय ना. भावे विण देव नकळे निस्संदेह असं म्हटलेलंच आहे ना. देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावे फारसे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत, याच्यासाठी नका करू वाताहत गा. देव भावाचा भुकेला, दास सेवकाचा झाला, अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज झाले, त्यांनी खंजिरीवर भजनं केली. खूप सुंदर भजन करत असत. त्यांनी केलेली पदसुद्धा अत्यंत प्रसिद्ध आहेत. ते एका पदामध्ये ते असं म्हणतात, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशानं पावायचा नाही र, आणि देव काय बाजारचा भाजीपाला नाही र. अगदी सुलभ भाषेमध्ये त्यांनी उपदेश केला. देव असा प्राप्त होणार नाही, तो काही बाजारातला भाजीपाला नाहीये. तो भावाचा भुकेलेला आहे, भक्तीचा भुकेलेला आहे. पण तुकोबाराय पहिलं सूत्र सांगताना असं बोलतात, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. भावशुद्ध अंतःकरणाने तू भजन केलं पाहिजेस. या पहिल्या चरणाचा जर विचार आपण करायला गेलो तर 2 भाग पडतात. त्याच्यामध्ये पहिला भाग जो आहे पूर्वार्धाचा, भावे गावे गीत, याच्यामध्ये आपल्या सगळ्यांची बेरीज आहे. आपणही भावनेनं भजन करतो, श्रद्धेनं भजन करतो, पण उत्तरार्धामध्ये मात्र सगळ्यांची वजाबाकी आहे. कारण पुढे असं तुकोबारांनी म्हटलंय, शुद्ध करून या चित्त. माझ्या प्रिय श्रोत्यानो, भजन करायचंय, पण चित्त शुद्ध असणं गरजेची गोष्ट आहे. ते जर शुद्ध नसेल तर काहीच उपयोग होणार नाही. मी एक तुम्हाला माझा अनुभव सांगणार आहे या प्रसंगी. मी एका आश्रमामध्ये गेलो होतो. मी नाव सांगत नाही त्या आश्रमाचं, पण त्या आश्रमाच्या बाहेर एक अत्यंत चांगली पाटी लावली होती, एक फलक लावला होता. जवळपास 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण तो फलक मला इतका आवडला की माझ्या अंतःकरणामध्ये तो जतन करून ठेवला. सामान्यपणानं आपण मंदिरात गेल्यानंतर त्या मंदिरामध्ये बाहेर अशी पाटी लावलेली असते, पादत्राणे येथे ठेवा,
किंवा लिहिलेलं असतं पादत्राणे घालून आतमध्ये येऊ नका. पण तो जो आश्रम होता त्या आश्रमाच्या बाहेर एक फलक लावला होता आणि त्या फलकावर जे लिहिलं होतं ते फार सुंदर लिहिलं होतं. तुम्हाला सुद्धा ते ऐकून आनंद वाटेल. त्या फलकावर असं लिहिलं होतं, नम्र सूचना, आणि खाली लिहिलं होतं, या ठिकाणी पायातले जोडे आणि अंतकरणातील जोड्याच्या लायकीचे विचार बाहेर ठेवा आणि मगच आत या. दृष्टांत संपला. त्या फलकाचा अर्थ तुम्हाला कळाला असेल. आपण काय करतो आहोत? मंदिरात जातो आहोत, पायातले जोडे बाहेर ठेवतो आहोत, पण अंतकरणामध्ये जोड्यापेक्षा घाणेरडे विचार आम्ही घेऊन जात आहोत. जरा बोलू का मंडळी? आम्ही आमच्या अंतकरणाचा उकिरडा करून टाकलाय. जसं आपण घरातली घाण सगळी उकिरड्यावर टाकतो तसं अनेक घाणेरड्या विचारांनी आपलं अंतकरण भरलेलं आहे. ते एकदा स्वच्छ झालं पाहिजे, हे लक्षात ठेवा. अंतकरण शुद्ध होणं ही परमार्थाची पहाट आहे, लक्षात ठेवा. अंतकरण अत्यंत स्वच्छ असलं पाहिजे. एक घरातला दृष्टांत मी सांगू इच्छितो. घरामध्ये एखादा पाहुणा येणार असेल तर आम्ही आपला दिवाणखाना किती आवरून ठेवतो, बेडशीट बदलतो, स्वच्छता करतो, झाडून लोटून काढतो, एअर फ्रेशनर मारतो की पाहुणा आल्यानंतर त्याला प्रसन्न वाटलं पाहिजे. मला असं वाटतं एक साधा पाहुणा यायचा असेल तर आम्ही एवढी तरतूद करतो. विश्वाचा नायक असणारा परमात्मा ज्या दिवशी आपल्या अंतकरणात यायचा असेल ते अंतकरण किती विशुद्ध असलं पाहिजे. तुकोबाराय वर्णन करतात, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. चित्त निर्मळ झालं की निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाजर फुटते रे. असं लोण्यासारखं शुद्ध बुद्ध आणि चांग असं आपलं अंतःकरण झालं की येवोनी गोपाळ राहे तेथे, असं तुकोबाराय बोलतात. असं होऊ नये कुणाचं. हा दृष्टांत मी सांगू इच्छितोय तो एका उंची नाही का. असं होऊ नये एखादं. पण एखाद्याचं समजा अपघातामध्ये पाय गेला, तो मनुष्य मरेल का? नाही, जगेल, पण लंगडा म्हणून जगेल. एखाद्याचा यंत्रामध्ये हात गेला आणि हात तुटला, तो मरेल का? नाही, जगेल, पण थोटा म्हणून जगेल. एखादी साथ आली आणि त्याच्यामध्ये एखाद्याचे डोळे गेले, तो मरेल का? नाही मरणार, तो जगेल, पण आंधळा म्हणून जगेल. पण असं कधी घडलंय का हो की एकाचं हृदय बंद पडलं, त्याला हार्ट अटॅक आला, हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचं हृदय बंद पडलं आणि 2 वर्ष तो जगला, असं होईल का? होणार नाही. ज्या क्षणाला हृदय बंद पडेल तत्क्षणी मृत्यू येईल, हे लक्षात ठेवा. माझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे की हात तुटला, पाय तुटला, डोळा गेला असा सामान्य अर्थ घेऊ नका. पाय तुटला याचा अर्थ नको तिकडं गेला. हात तुटला याचा अर्थ या हातानं दुष्कर्म केली. डोळा गेला याचा अर्थ नको ते पाहिलं. कान गेलं याचा अर्थ नको ते ऐकलं. ही इंद्रिय बाद झाली तर पुन्हा कदाचित दुरुस्त होतील. पुन्हा डोळा चांगलं पाहिल, कान चांगलं पाहिल. पण एवढी जागा जर खराब झाली, हृदय हे जर खराब झालं तर पुन्हा दुरुस्त होत नाही मंडळी. आणि म्हणून हे अत्यंत शुद्ध बुद्ध आणि चांग असलं पाहिजे, लक्षात ठेवा. अत्यंत निर्मळ असलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज वर्णन करताना या चरणामध्ये असं करतात, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. तुझं चित्त अत्यंत शुद्ध पाहिजे. जयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी, असं भगवान गीतेमध्ये बोलतात की ज्या भक्ताचं अंतःकरण शुद्ध असतं, चोखट असतं, निर्मळ असतं, त्या अंतःकरणामध्ये मी क्षेत्र संन्यास घेऊन राहतो. त्या अंतःकरणातून मी बाहेर पडत नाही. ही पहिली गोष्ट तुकोबारायांनी सांगितली. दुसरी गोष्ट 3ऱ्या चरणामध्ये आली आहे, आणिकाचे कानी गुणदोष मना नाणी. फार सुंदर चिंतन तुकाराम महाराजांनी मांडलंय. तुला जर देव पाहिजे असेल तर दुसरी गोष्ट, तू दुसरा नियम पाळला पाहिजे की कुणाच्या गुणदोषांची चर्चा केली नाही पाहिजे. माणसांचा एक स्वभाव आहे, ती सतत निंदा करत असतात. हा असा, तो असा, ही अशी, ती तशी. शाळेत असताना गुरुजी आम्हाला शिकवायचे, आपण ज्यावेळेस असं बोट दुसऱ्याकडे दाखवतो ना, त्यावेळेस त्याच्याकडे एक बोट असतं, पण 4 बोटं आपल्याकडे असतात.
म्हणजे त्याला जर आपण म्हटलो की तो गाढव आहे तर 4 गाढव आपण आहोत. त्याला जर आपण म्हटलं की तो मूर्ख आहे तर 4 मूर्ख आपण आहोत. त्याच्या चौपट आपण मूर्ख आहोत. पण कुणाची निंदा नाही करायची, लक्षात ठेवा. आणि काचे कानी गुणदोष मना नाणी. कुणाची निंदा करू नकोस. निंदेचं पातक खूप मोठं आहे. संत कबीरदास असं वर्णन करतात, निंदा मत करना किसी की सच्ची बात कबीर जी की. आता कार्तिक स्नान सुरू आहे. मंदिरातनं काकडा सुरू आहे. काकड आरतीचे अभंग फारच सुंदर आहेत. मला जर कोणी विचारलं की संतांचे सगळेच अभंग चांगले आहेत, पण या सगळ्या अभंगात सर्वांग सुंदर अभंग कोणते असतील, तर मी अत्यंत आत्मविश्वासानं सांगेल की संतांचे सगळेच अभंग जरी चांगले असले तरीसुद्धा अर्थनिष्पत्तीच्या दृष्टीनं सर्वोत्कृष्ट अभंग हे काकड आरतीचेच अभंग आहेत. संतांनी जे भूपाळीचे अभंग गायले ते पाहण्यासारखे आहेत, अभ्यासण्यासारखे आहेत. त्यातलं एक चरण तुम्हाला इथे सांगायला मला आनंद वाटेल. तुकाराम महाराजांनी त्याच्यात एक सुंदर वर्णन केलंय. गुणवंत केलो दोष जाणायासाठी माझे मज पोटी बळकट दूषण. काय बोलतात तुकाराम महाराज? गुणवंत केलो दोष जाणायासाठी माझे मज पोटी बळकट दूषण. आपल्याकडे स्वतःकडे काय कमी दोष आहेत? एक खेड्यामध्ये म्हण आहे, फार सुंदर म्हण आहे. म्हणीसुद्धा खूप चांगलं तत्त्वज्ञान सांगतात. खेड्यापाड्यामध्ये बायका पुरुष ही म्हण म्हणतात. मी अर्धी म्हटली की तुम्हाला पाठच आहे पुढची. ती म्हण अशी आहे, लोकांचा स्वभाव असा आहे की त्याला दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. दुसऱ्याचा छोटा दोष असला तरी त्या दोषाची तो चर्चा करतो, निंदा करतो, पण स्वतःचे भरमसाठ दोष तो पाहत नाही, आत्मसंशोधन करत नाही. याचा अर्थ असा आहे, कुणाच्या गुणांची चर्चा करू नको. कारण गुण गायले तर काय होतं, एका म्हणता भले दुजे सहज निंदिले. एखाद्याला चांगलं म्हटलं तर दुसऱ्याचे शब्द न वापरता सुद्धा निंदा होते. पण कुणाच्या गुणांची चर्चा करायची नाही, कुणाची दोषाची चर्चा करायची नाही. तुला देव भेटेल. पण माणसं निंदा करत असतात. कदाचित ही 5ही सूत्र मी सांगितल्यानंतर एखादा श्रोता मला विचारेल आणि सांगेल की या 5 पैकी आम्ही 4 गोष्टी पालन करू, पण आम्हाला एवढं सांगू नका, कारण आमचं काही निंदा करण्याचं तोंड थांबणार नाही. माझ्या प्रिय श्रोत्यानो, गेल्या 40 वर्षामध्ये मी अनेक साधू संत पाहिले, सत्पुरुष पाहिले. त्यांचा सहवास मला घडला. त्यांच्याकडनं बरंच काही शिकायला मिळालं. या श्रेय नामावलीमध्ये एक खूप मोठं नाव समोर आहे आणि ते होते परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी रामदास बाबा मनसुख. हे जुन्नरचे राहणारे होते. त्यांनीच वारकरी महामंडळाची स्थापना केली. त्यांचा मला सहवास लाभला. त्यांच्या कीर्तनामध्ये त्यांनी एकदा सांगितलं होतं, निंदा म्हणजे नेमकं काय, याची व्याख्या त्यांनी फार सुंदर केली होती. खरं तर ती माझ्या तोंडात शोभत नाही, ते शब्द उच्चारणही मला जड आहे, पण त्यांचं नाव घेऊन मी सांगतोय की त्यांनी अशी व्याख्या केली होती. सांगायचं पण कारण नाही आहे, कारण ते शब्दच जड आहेत, पण त्यांच्या वयाला ते शोभत होते. आणि ते तुम्हाला सांगण्याचं कारण काय की हे ऐकल्यानंतर कदाचित आपली निंदा बंद होईल, निंदा करणं आपण सोडून देऊ, म्हणून ते सांगतोय. त्यांनी निंदा या शब्दाची व्याख्या केली होती, फार सुंदर व्याख्या केली होती. ते कीर्तनामध्ये असं म्हणत असत, निंदा निंदा म्हणजे नेमकं काय. ते असं म्हणत असत, निंदा म्हणजे आपल्या जिभेच्या खराट्यानं दुसऱ्याची गटारं साफ करणे, याचं नाव निंदा. संपली व्याख्या. आपल्या जिभेच्या खराट्यानं दुसऱ्याची गटारं साफ करणं हा उद्योग अनेक लोक करत असतात, लक्षात ठेवा. दुसऱ्याचे दोष पाहत असतात, त्या दोषाची चर्चा करत असतात, एकमेकाला सांगत असतात. निंदा करू नये मंडळी. निंदेचं पातक खूप मोठं आहे, लक्षात ठेवा. निंदा करू नये. आणि दुसरी गोष्ट, कुणी आपली निंदा केली तर आपण रागावू पण नाही, लक्षात ठेवा. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. श्रीमद ज्ञानेश्वरी पण बोलते ना, निंदा आणि स्तुती तुल्य निंदा स्तुतिर्मौनी. श्रीमद भगवद्गीतेचा विचार बघा आपण, 12व्या अध्यायामध्ये काय सांगितलाय तो निंदेनं दुःखी होत नाही आणि स्तुतीनं हुरळून जात नाही, असं महापुरुषाचं वर्णन केलंय. निंदा स्तुती ज्याला समान पै झाली, त्याची स्थिती आली समाधीला.
असं महाराजांनी वर्णन केलंय. निंदा स्तुती ज्याला समान पै झाली, कुणी निंदा अथवा वंदा आम्हा स्वहिताचा धंदा, असं तुकाराम महाराज म्हणतात. हे लक्षात ठेवा. म्हणून निंदा करू नये आपण, आणि कुणी निंदा केली तर आपण रागावू पण नाही, हे लक्षात ठेवा. आपण त्या निंदा करणाऱ्या माणसाचं सुद्धा कल्याण आणि क्षेम असं आपण त्याची इच्छा करावी, लक्षात ठेवा. अगदी संत एकनाथ महाराजांच्या अंगावर एक इसम थुकला, पण एकनाथ महाराजांना राग सुद्धा आला नाही, त्याचा द्वेष सुद्धा त्यांनी केला नाही, त्याला प्रत्युत्तर पण दिलं नाही, पुन्हा गंगे स्नान केलं. असे आपले खूप मोठे संतांचे चरित्रातले दाखले आपल्यासमोर आहेत. अर्थात ह्या सगळ्या दाखल्यांचा आपण विचार करणार आहोत. आजच्या भागामध्ये मी इथंच थांबणार आहे. अजून आपल्याला 3 गुणांचा विचार करायचा आहे, पण तुर्तास 2 गुणांचा विचार मी इथं केलेला आहे. पहिली गोष्ट की तुला देव पाहिजे असेल, तुकाराम महाराज त्या साधकाला समजून सांगतात, तुला देव हवा असेल तर तो भावशुद्ध अंतकरणाने भजन केलं पाहिजे. आणि 2, कुणाची निंदा नाही केली पाहिजे, कुणाचं गुणगान केलं नाही पाहिजे. निंदा अथवा स्तुती देवाची करावी, व्यर्थ मानवाची करू नये, असं संतांनी आपल्याला संदेश दिलेला आहे. तो आपण आचरणात आणूया. आजची झालेली सेवा सद्गुरू चरणावर समर्पित करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.